जय जय शिवराय. राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गरजवंत मराठा समाजाच्या वतीनं नोकर भरती मेळावा श्री शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी असणारे संत तुकाराम सभागृह या ठिकाणी आयोजित केला होता. आज या संत तुकाराम सभागृहामधील नोकर मेळाव्याचे उद्घाटन सन्माननीय पंतेजी नागसेन श्री वासनी बौद्ध विहार खरोसा तालुका औसा या ठिकाणचे पंतजी उपस्थित होते. त्याचबरोबर गुरुवर्य श्री शट स्वामी पराणकर महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर सन्माननीय अशफाकभाई काजी मौलाना हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर गट शिक्षणाधिकारी सन्माननीय विष्णू कांबळे साहेब, बाबासाहेब कापसे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय पत्रकार बांधव देखील मोठ्या प्रमाणात होते. सर्व सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचं उद्घाटन, कार्यक्रमाचे शुभारंभ हा फुल पेटून करण्यात आला. व याच्यासाठी की नोकर भरतीचा मेळावा असल्यामुळं तरुणांच्या हाताला काम म्हणजे त्यांचा प्रपंच सुरळीत चालावा ही यामागची भावना होती. त्याचबरोबर सध्याच्या घडीला जे राजकीय मंडळ आहेत या महाराष्ट्रामधले त्यांनी सामाजिक विध्वंस करण्याचं सुपारी जणू काही घेतली, म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचं काम आणि एकमेकांची घरं पेटवण्याचं काम राजकीय मंडळी जाणून करते. म्हणून कोणाची घरं न पेटवता सर्व समाजाने एक चुली पेटवायच्या, आपला प्रपंच सुधारित करायचा असा मॅसेज द्यायचा. म्हणून चूल पेटवून त्या ठिकाणी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्याचबरोबर आजच्या या नोकर भरती मेळाव्यामध्ये जवळपास 2500च्या पुढं उमेदवारांनी सहभाग नोंदवून आपली नोंदणी केली आणि त्यापैकी 2100पेक्षा जास्त लोकांची नियुक्ती आज या ठिकाणी झाली. बार्शी तालुक्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नियुक्ती झालेला एकमेव नोकरी भरती मेळावाचा हा म्हणायला हरकत नाही. आज मी या ठिकाणी विशेष आभार मानेन यशस्वी ग्रुप पुणे, त्याचबरोबर SKS पुणे यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर विसा सिक्युरिटी एजन्सी त्यांचंसुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर नव किसान बायो प्लॅनेट लिमिटेड या कंपनीचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो आणि ज्युडिशरी ग्रुप यांचंसुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. त्यांच्या माध्यमातून या सर्व तरुणांना नोकऱ्या देण्याचं काम आज जवळपास 2100च्या पुढं आज झालेला आहे. त्याचबरोबर हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे गरजवंत मराठा समाजाचे बांधव मागील जवळपास 15 दिवसापासून होरापर झटत आहेत, प्रयत्न करत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. त्याबद्दल मी त्यांचंसुद्धा आभार मानतो. विशेष करून मी आमचे विनायक मामा वडके यांचा आभार मानतो. त्याचबरोबर विक्रम बापू गायतिळक यांचासुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. माझ्यासोबत असणारे हनुमंत कर्डे असतील, आमचे विनायक अविनाश मोरे असतील, मनोज शिंदे असतील किंवा आपला अविनाश लोंढे असेल, रणजित पाटील असतील, या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर शरद पप्पा गुंड आहेत त्यांचासुद्धा मी मनापासून आभार मानतो. या सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. त्याचबरोबर अनेक जण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले आणि राहत आहेत, त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि तरुणांनी मोठ्या उत्साहात या ठिकाणी नोकरीच्या संदर्भात सहभाग नोंदवला. ज्या तरुणांचं सिलेक्शन झालं त्या तरुणांना
पुढील त्यांच्या कामासाठी कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि ज्या तरुणांना आणखी नोकऱ्या हव्या आहेत म्हणून आमच्याशी संपर्क साधतील त्यांना सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये नोकऱ्या उपलब्ध करून द्यायचं काम गरजवंत मराठा समाज बार्शी तालुक्यातला करेल अशी मी या आमच्या सर्वांच्या वतीने ग्वाही देतो आणि सांगतो जय जिजाऊ जय शिवराय.